व्हेरी वॉर्म वेलकम टू दिस नेक्स्ट सेशन. खूप एक इम्पॉर्टंट सेशन आपण आज डिस्कस करणार आहे. जवळपास आपण आता लॉग टेबल म्हणजे काय हे कन्सेप्ट हा पूर्णपणे सर्व विद्यार्थ्यांना समजला असेल आणि हाऊ टू यूज द लॉग टेबल अँड हाऊ टू फाइंड द अँटीलॉग हे पण हा कन्सेप्ट समजला असेल. तरी पण मी एक प्रॉपरली रिवाईज करतोय जेणेकरून तुमचा जे काही डाऊट असेल तो पूर्ण क्लिअर होईल. ज्यावेळेस आपल्याला लॉगॅरिथम कोणत्या पण गोष्टीचं फाइंड करायचे त्यावेळेस आपल्याला यात स्टेप्स इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला कोणतं जरी कॅल्क्युलेशन करायचं असेल तर अँटीलॉग आणि लॉग घ्यावं लागेल आपल्याला. लॉग ऑफ एक्स बेस 10. आता ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा लॉग घेताय लॉगला आपल्याला दोन कॅरेक्टर्स महत्त्वाचे आहेत, दोन पार्ट महत्त्वाचे आहेत. एक कॅरेक्टरिस्टिक्स आणि दुसरा आहे मॅन्टिसा. कॅरेक्टरिस्टिक ज्यावेळेस आपण फाइंड करतोय जस्ट बाय ऑब्झर्विंग द नंबर. आता इथं तर आपल्याला दोन पार्ट आहेत. एक जर तुमचा n हा ग्रेटर दॅन इक्वल टू 1 असेल तर तुम्हाला काउंट करायचे नंबर ऑफ डिजिट आणि सबट्रॅक्ट करायचे 1. त्यानंतर जर सेकंड केसमध्ये जर n लेस दॅन 1 असेल तर काउंट करायचे नंबर ऑफ झिरोज आफ्टर डेसिमल आणि मायनस दॅट नंबर n plus 1 that become minus n plus 1, so it is n plus 1, it is bar. बरोबर आहे. तर हे तुमचं कॅरेक्टरिस्टिकसाठी. मॅन्टिसा जो आहे मॅन्टिसा तुम्हाला त्या ठिकाणी लॉग टेबल यूज करायचे आणि नंतर अँटीलॉगसाठी तुमचा कॅरेक्टर सांगतो. कॅरेक्टर जर पॉझिटिव्ह असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ते ॲड बंद करायचे. म्हणजेच लॉग ऑफ 2 जर घेतलं तर तुम्हाला हा पॉईंट तुमचा अँटीलॉग असेल इंटू ॲड बंद करायचं 10⁻³ असा तुमचा तो अँटीलॉग होईल. जर तुमचा कॅरेक्टर्स हा निगेटिव्ह असेल, जर तुमचा कॅरेक्टर हा पॉझिटिव्ह आणि कॅरेक्टर हा निगेटिव्ह असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सबट्रॅक्ट करायचे. म्हणजेच तुमचा हा डेसिमल तुमचा अँटीलॉग इंटू दॅट p-1 म्हणजेच तुमचा हा जो नंबर असेल निगेटिव्ह, समजा बार वन जर असेल तर इट इज 1 - 1 0 म्हणजेच पॉईंट इंटू 10⁻�0. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी अँटीलॉग फाइंड करायचे. समजलं. तर अशा प्रकारे आपल्याला या स्टेप्स आहेत, या स्टेप्स आपल्याला फॉलो करायचे आणि प्रत्येक कॅल्क्युलेशनमध्ये आपल्याला त्या स्टेप्स यूज करायचं आहे. तर तुमच्या स्क्रीनसमोर एक प्रॉब्लेम दिसतो इथं. इव्हॅल्युएट 2.41² इंटू 2.61 अपॉन 1.374. तर मी काय करतोय, पहिली स्टेप घेतोय टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. पहिल्यांदा मी x ॲज्युम करतो इथं. म्हणजे हा काय होईल आपला log 10x इक्वल टू लॉग ऑफ इट इज 2.41² इंटू 2.61 अपॉन 1.371. आता जर पाहिलं आपण आपल्याला बेसिक प्रॉपर्टी यूज करायचे. log 10x इक्वल टू इथे इंटू आहे, इथं डिव्हिजन आहे, इंटू आहे म्हणजे ॲडिशन होईल. तर हा होईल log ऑफ 2.41² प्लस log ऑफ 2.61 मायनस log ऑफ 1.371. गेटिंग. आता इथे पाहिलं आपल्याला परत नेक्स्ट स्टेप ॲड करतोय. 2 log ऑफ हा पॉवर आहे इकडच्या साईड येईल 2.41 प्लस log ऑफ 2.61 मायनस log ऑफ 1.371. आता डायरेक्टली तुम्ही इथे लॉग फाइंड करू शकता. 2 इंटू डेसिमलच्या अगोदर ग्रेटर दॅन 1 नाही, त्याच्यामुळे 1 कॅरेक्टर 1 - 1 इट इज कॅरेक्टरिस्टिक 0 येईल 24चं 1 मध्ये. आता तुमच्याकडे लॉग टेबल आहे, लॉग टेबल तुम्ही वापरू शकता. लॉग टेबल तुम्हाला काल कसं वापरायचं मी सांगितलंय. मी तर डायरेक्टली व्हॅल्यू लिहितोय 24चं 1, 24चं 1 म्हणजे हा डेसिमल इग्नोर करायचा. 24चं 1 आय एम गेटिंग 3820 प्लस इथं कॅरेक्टरिस्टिक तुमचा 0, 26चं 1 4166 तुम्ही व्हेरीफाय करा तुमच्यासोबत लॉग टेबलमध्ये. मायनस इट इज 0.13चं 7चं 1 मध्ये
13चं 7 इट इज 1367 1367 1367 आणि 3 म्हणजे 1370 तर हा होईल 1370 मल्टिप्लाय करून घ्या मध्ये 2 0 2 2 4 16 1 7.0 plus 0.4166 minus 0.1370 आता हे ॲडिशन करून घ्या सुरुवातीला 0.7640 0.4166 तर हा होईल 6078 1.1806 so that become 1.1806 minus 0.1370 now make the subtraction 1.1806 0.1370 so it is 63734 0.1 so it become 1.0436 that become log 10x so please note down this त्याच्यानंतर आता आपल्याला log 10x equal to it is 1.0436 now taking antilog on both sides I am getting this antilog of log 10x equal to antilog of 1.0436 आता हा पॉझिटिव्ह दिसतो म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी ॲड काय करायचे 1 दॅट इज 10⁻². आता 0.04चं 3चं 6 0.04 अँटीलॉगमध्ये पाहायचं 0.04चं 3 मध्ये 1104 अँड 6 इट इज 2 म्हणजे 1106 सो 1106 into 0.1106 into 10⁻², that is 11.06 is your final answer of the x, and x is nothing but this is the given problems. So I think you have understood this problem very well, so please note down this and give me the comments in the comment box that what is your understanding status, तुम्हाला काय समजलेलं आहे काय नाही समजलं तर हे स्टेटस तुम्ही मला इथं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊयात आपण. सिंपल आहे आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये हेच कॅल्क्युलेशन यूज करायचे. इव्हॅल्युएट क्यूब रूट ऑफ 16.23 अपॉन 426.8. So let us see how we can solve this. Let x is equal to this one. Taking log on both sides. म्हणजे हा होईल आपला log 10x equal to log of मी तर डायरेक्टली लिहितो आता 16.23 अपॉन 426.8 raised to the power cube root है which is 1/3 way. Next step 1/3 log of 16.23 426.8. Yes, now you can make this 1/3 outside. This is the division, so it is log of 16.23 minus log of 426.8. You can take now the log 1/3
16 1 2, so this characteristics is subtract 1 2, so it is 1 point 16 to 3 log. Find the log table. 16 to 3, 16चा 2 मध्ये 3, 16चा 2 2095 आणि 3 8 आहे, म्हणजे 2095 प्लस 8 2095 plus 8, that is 3012. Yes, 2103. So this is 2103 minus this is 3, so it is 2. Characteristics is 2. 4268, 42 6 6294 and 8, 6294 plus 8 2036, so 6302 6302. So please note down this and we'll solve the next step. Now let us solve this again. It is 1 by 3, 1.2103. I will write this minus 2 minus 0.6302. Yes, so this is minus 2 minus 6.302. Now the next step is, again it is 1 by 3. I will add 1 plus 0.2103 minus 2 minus 0.6302. So this becomes 1 by 3. 1 minus 2, it is minus 1, and this is 0.216, that is 0.6302 minus 0.2103. 12 3, it is 9, it is 2 1 4, so 0.4199, and this is minus 0.4199. Now what I will do, I will just add and subtract the 3 there. So 1 by 3 minus 1 2, because I have to divide, म्हणजे मला इथे डिवाइड कितने करायचे, 3 ने करायचे, म्हणजे minus 2 plus 2 minus 0.4199. So this become 1 by 3. ही थोडी ॲडजस्टमेंट आहे, ॲडजस्टमेंट आपल्याला करायची ज्यावेळेस आपण डिव्हिजन बाय 3 4 5 मागच्या पण आपण एका प्रॉब्लेममध्ये केलेलं होतं. त्यानंतर minus 3 हा जो होईल 2.0000.4199. So it is 1.58. So this become plus 1.5801. Now this is divided by 3. So it is minus 1 plus this is 0.52 0.5267. So this become minus 1.5267. So please note down this, make the calculation, then we will find how to find the antilog there. So I will skip this part. Now taking the antilog on both sides, taking antilog on both sides. So it is antilog of log x equal to antilog of bar 1.05267
This will indicate it is 1 minus, so minus indicate it is minus 1, so 1 minus 1 0, it is 10 raised to 0. Now this is find the antilog of 0.05267. At the this 0.52, this is 0 point, so this is bar 1.5267, so it is bar 1.5267. So find the antilog of 0.5267, 0.5267, 0.52, and 7, it is 5, so it is 7.52633, so 0.3362 is your final answer. This is the x, that is point, this 10 raised to 0 is 1, so 0.3362, this is your answer. So please note down this. So we'll take the next problem now. Evaluate square root of let us try to solve this. So let first step x is equal to this. So taking log on both sides. So this become log x 10. So this is log 35.87 into 0.0514, 0.0578. It is square root, so raised to the power 1 by 2. So this is 1 by 2. I will take the common. This is into. So here I will apply addition, and the division and I will subtraction. So this is the log of 35.87 plus log of 0.0514 minus log of 0.0578. त्यानंतर आता log पाहून घेऊया 1 by 2 log. No, directly we can find the log there. It's a characteristic किती झाला 1 point. Now I will take the log table. 35 चं 8 मध्ये 7, 35 चं 8, this 5539 and this is 7, so it is 9. 5539 plus 9, that become 5548. So 5548 plus it is 1, so it is minus 1 plus 1. This is bar 2. So this is bar 2. Characteristics is 2. 51 7110 minus, again the characteristics is same, bar 2 point 57.8 7619. So it is 7619. Now we can solve this. So it is 1 by 2, 1 plus 0.5548 plus this will, it is minus 2 plus 0.7110 minus हा minus 2 होईल, म्हणजे हा जो नंबर आहे बार 2.7619 हा काय होईल minus 2 plus 0.7619 आणि याला जर मायनस ने मल्टिप्लाय केलं तर हा काय होईल मायनस मायनस प्लस
2 minus 0.7619. Now make the calculation. 1/2 आता हे काही नाही, फक्त आपलं ॲडिशन कसं करायचं, सबट्रॅक्शन कसं करायचं तेच पाहिजे आपल्याला. Now this make the calculation. So it is 1 plus 2 3, 3 plus 2 5 plus 0.5548.710. So this is 0.5548 plus 0.7110. So it is 80, that is 8 5 6 7 plus 5 2 1. So this is 1.2658 minus 0.7619. Again make the subtraction. Subtraction become 1.2658 minus 0.7619. The subtraction become 18. It is 9 4 4 1 4 1 3 6 0 12 7 5. So 0.5039. So that become 0.5039. So this is 5 plus 0.5039. Now what I will do here, I will just add and subtract. So this is 1/2. So see, if I will, your answer is 1/2 5 plus 0.5039. So I will add this 1/2, or it is 4. I will take this 4 plus, so 5 I am making, this is 4 plus 1. Yes, so this is 4 and this is 1, so 1.5039. Now this is divided by 2, so it is 2 plus 0.715, it is 1, it is 9. So this is 2.7519. So log 10x. This answer 1, I am getting this 0.5548 0.7110. This is 1.26. So 1 plus 2 3 3. This is minus. It is 1 minus 2 minus 1 minus 1 plus 2. It become 1, not 5. So it become 1. This become 1. This become. So it is 1.5039. And this is 0.7519. So 0.7519. Yes, now this is 0.7519 is the answer. So please make this correction there. It is not the plus, it is minus. So it is bar 2, so it is minus 2. So this will not become 5, it will become 1 1 0.7519.7. So log 10x we are getting there 0.7519. Now after this we will take the antilog. So taking antilog,
taking antilog on both sides, so this become antilog of log x equal to antilog 0.7519. So we'll find the and what is the antilog of this. So 0.7519 5648. So I am getting this 5648 into 10. This is 0, so you have to add there 1. So this become 0.5648, that is 5.648 is the answer of x. So this is your final answer. So please note down this. Make a practice of calculation by yourself in your notebook with your writing. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता प्रॉपरली लॉग टेबल समजलं असेल. उद्याचा आणखीन एक सेशन आपण डिझाईन करतोय. अगेन वी आर सॉल्विंग द सम कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम्स डिपेंड्स ऑन द लॉगॅरिथम, आणि त्याच्यानंतर आपण लॉगॅरिथम स्टॉप करतोय आणि नंतर आपण ॲक्च्युअल सिलेबस जो 11th सायन्स आहे तो स्टार्ट करतोय. तर पहिलं फिजिक्सचा आणि मॅथ स्टार्ट होईल. फिजिक्सचा आपला युनिट्स अँड मेजरमेंट चॅप्टर स्टार्ट होईल मे बी डे आफ्टर टुमॉरो or maybe from Monday. Getting? So this is the instruction that I would like to tell you. त्याच्यानंतर तुम्ही लॉगचं भरपूर प्रॅक्टिस करा. व्हिडिओ 2 वेळेस 3 वेळेस जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत व्हिडिओ पहा, परत पहा. लॉग टेबल हा परफेक्ट करा. त्याच्यानंतर आपण कॅल्क्युलेशनला तुम्हाला कुठं पण अडचण येता कामा नये. तर हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तुम्ही एवढं शिकला तर तुमचा फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा कॅल्क्युलेशनचा 40% पार्ट हा परफेक्ट झाला समजायचं, आणि बाकी राहिला पार्ट फक्त चॅप्टर formulas, how to use the formulas, what given data and how we can apply the formula, and after that this is the simple calculation. तर एक सिंपल कन्सेप्ट आहे. मी परत एक लॉगच्या स्टेप्स रिवाइज करतोय कारण खूप इम्पॉर्टंट आहे. हे समजलं तर बाकी सगळ्या गोष्टी समजतात. कन्फ्युजन कुठं करून घेऊ नका. स्टेप्स फॉलो करा फक्त. तुम्हाला ज्यावेळेस कोणतं पण कॅल्क्युलेशन करायचे तर तुम्हाला काय करायचे, अँटीलॉग आणि नंतर लॉग घ्यायचे. म्हणजे पहिल्यांदा मला लॉग घ्यावं लागेल. तर पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही लॉग घेताय तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स प्लस मॅन्टिसा. कॅरेक्टरिस्टिक्स हा काय करतोय, फक्त नंबर पाहून आपण फाइंड करू शकतोय. इफ द नंबर इज n greater than equal to 1, so subtract 1. Second, if n is less than 1, so minus that, count the number of zeros. Now count the number of zeros. So number of digit minus 1, that is your characteristics. If n less than 1, count minus number of zeros after decimal plus 1, and that become in terms of it is bar. Getting? So this is about the characteristics. मॅन्टिसा ज्यावेळेस तुम्ही फाइंड करताय, मॅन्टिसा आपला लॉग टेबल यूज करायचे. लॉग टेबल कसं यूज करायचं ते मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा पार्ट येतो तो अँटीलॉग. आता अँटीलॉगमध्ये जर तुमचा पहिल्या केसमध्ये जर नंबर हा पॉझिटिव्ह म्हणजे कॅरेक्टर हा जर पॉझिटिव्ह असेल तर त्या ठिकाणी तुमचा अँटीलॉग येईल. डेसिमल नंतर तुमचा अँटीलॉग येईल. अँटीलॉग जे तुम्हाला लॉग टेबल फाइंड करा इंटू 10 that characteristics is positive, so just that characteristics plus 1, so you have to add there. So this is your power. Getting? म्हणजे समजा 2 असेल तुमच्या इथे 2 कॅरेक्टर, समजा 2 log of 2. आता हा 2.00 येईल. इथं 2 हा तुमचा काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे, तर इथं पॉवर किती येईल 3. त्यानंतर जर तुमचं कॅरेक्टरिस्टिक्स हा जर निगेटिव्ह असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचे, समजा लॉग ऑफ बार 1 पॉईंट समथिंग असेल त्यावेळेस तुमचा पॉईंट हा तुमचा अँटीलॉग येईल
जे की तुम्हाला अँटी लॉगॅरिथम यूज करायचे इनटू हा जो 1 आहे बार 1 म्हणजेच -1 आहे म्हणजेच हा 1 1 प्लस 1 हा करायचा आणि तो होईल तुमचा 1 प्लस नॉट प्लस 1 इट इज -1 1 -1 हा काय होईल 0 म्हणजेच इंटू 10⁻⁴ अशा प्रकारे म्हणजे इथं बार 2 असेल -2 सो 2 - 1 सो दॅट इज 10⁻1 अशा प्रकारे तुम्हाला इथं कॅरेक्टरिस्टिक्स फाइंड करायचे निगेटिव्ह आणि याच्यासाठी. तर हे खूप इम्पॉर्टंट स्टेप्स आहेत. या स्टेप्स व्यवस्थित केअरफुली रीड करा आणि या स्टेप्स तुम्हाला पूर्ण माइंडमध्ये सेट करायचे. रट्टा मारायचं नाही, पाठ नाही करायचं, जेणेकरून तुमच्या पूर्ण माइंडमध्ये सेट करून तुम्हाला या पद्धतीने तुम्हाला हाऊ टू सॉल्व द लॉगॅरिथम हे तुम्हाला यायला पाहिजेत, परफेक्ट यायला पाहिजेत. आपण ABCD शिकतोय 11वी 12वी सायन्सची. समजलं? तर जर तुम्हाला हा सेशन आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा. जिथं कुठं तुमचा प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम लगेच शेअर करा कमेंट्स थ्रू किंवा व्हॉट्सअप थ्रू, चॅटिंग थ्रू किंवा डायरेक्टली कॉल करून जर केलं तरी चालेल. परंतु आजच्या सेशनला आजच्या डेजला तुम्हाला लॉगॅरिथम हे परफेक्ट यायला पाहिजेत. आपण उद्याचा एक सेशन हा लॉगॅरिथमवर घेतोय आणि त्यानंतर लॉगॅरिथम आपण कन्क्लूड करतोय. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. टुमॉरो अगेन सी यू ॲट द सेम टाईम.